नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के के कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओ बनण्याचे दोन कारण आहे। सध्याच्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या समोर दोन प्रमुख समस्या ह्या उभ्या टाकल्या आहेत। त्या समस्यांचे कारणे आणि त्याचे उपाय यासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहेत। तर सर्वात मोठं समस्या ही शेतकऱ्यांची आहे की झाडाला अतिरिक्त शेंडा निघत आहे, म्हणजेच आगारे निघत आहे। त्याचे कारण आपण समजून घेऊया। आणि दुसरा महत्त्वाची समस्या म्हणजे झाडाला नर फूल ज्यादा निघत आहेत, त्याचं कारण आणि त्याचे उपाय आपण समजून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण बघूया झाडाला अतिरिक्त शेंडा निघण्याचे काय कारण आहे। तर सगळ्यात मोठं काय होतंय की तीन प्रमुख कारण समजून घ्या तुमच्यावाले झाडाला शेंडा निघण्याचे। काळ्या जमिनीमध्ये जास्त पाणी झालं तरी पण शेंडा निघतो। दुसरं कारण म्हणजे नायट्रोजन एक्सेस झाला, म्हणजे नायट्रोजन जर वाढला त्यामुळे पण शेंडा निघतो। आणि तिसरं प्रमुख कारण हे सामान्य शेतकऱ्याच्या सहजासहजी लक्षात येत नाही आणि शेतकऱ्यांना हे समजत पण नाही की शेंडा ह्या कारणामुळे निघू शकतो। तर सगळ्यात मोठं काय होतंय की आपली जी मुळे ती अपटेक करत नाही झाडामधून अन्नद्रव्य, त्यामुळे पण शेंडा निघतो। आता तुम्ही म्हणशाल सर अपटेक नाही केला तरी शेंडा निघतोय, जर अपटेक झाला नसता शेंडा का बरं निघला असता? तर समजून घ्या झाडाचं गणित काय। झाड काय करतं, अन्नद्रव्याची खालून अपटेक नाही झालं, त्याची भूक भागली नाही, तर ते काय करतं, पर्यायी मार्गाचा वापर म्हणून ते शेंडा फेकतं। आता शेंडा का बरं फेकतं आणि शेंडा का फेकल्यानंतर शेंड्याला झाडाचा काय फायदा होतो? तर एक झाड आहे, झाडामध्ये शेंडा फेकल्यानंतर त्याचा वाला ते प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये वापर करून त्याचे अन्नद्रव्य तयार करतं, म्हणजेच पर्यायी मार्गाचा वापर करतं। झाडामधून अन्नद्रव्य खाली मुळांना अपटेक केले जात नाही आणि तीच झाडात शेंडा फेकल्यानंतर तुमच्यावाली अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषण क्रियातून अन्नद्रव्य भेटतं। तर त्याला उदाहरण एक समजून घ्या। समजा आपण माणूस आहे, आपला जर नाक बंद झालं तर आपण श्वास घेण्यासाठी हे तोंडाचा वापर करतो, म्हणजे तोंड हे पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जातो। तसंच झाड पण हे अन्नद्रव्य जमिनीमधून मुळांसकट अपटेक झालं नाही तर त्याचा पर्यायी मार्ग म्हणून ते शेंडाच फेकणार आहे आणि शेंडा फेकल्यानंतर त्याचा ते प्रकाश संश्लेषण क्रिया करून ते अन्नद्रव्य तयार करणार आहे। आता अपटेक न होण्याचे कारण आहे की मुळा चालणे नाही, मुळा खराब होणे, आणि सगळ्यात मोठे कारण सध्या शेतकऱ्यांच्या लक्षात पण येत नाही की हा मुळांवरती नेमॅटोड असणे। तर नेमॅटोड का बरं, नेमॅटोड असतो त्यामुळे का बरं अपटेक होत नाही? नेमॅटोड मुळांना गाठी तयार करतं, गाठी तयार झाल्यानंतर त्याच्यामधून जे अन्नद्रव्य ते शोषले जात नाही आणि शोषले न गेल्यामुळे अन्नद्रव्य जे पाहिजे त्या प्रमाणामध्ये झाडाला अन्नद्रव्य भेटत नाही, त्यामुळे ते शेंड्या फेकतं आणि शेंड्यामधून ते अपटेक करण्याचं, शेंड्यामधून जे अन्नद्रव्य तयार करण्याचं काम करतं आणि ते झाडाला घेतं। आता याच्यावरती उपाय तुम्हाला सांगणार आहे। उपाय काय करायचा? सगळ्यात पहिलं नायट्रोजनचा जर तुम्हाला प्रॉब्लेम होता असेल, नायट्रोजन एक्सेस जर जमिनीमध्ये झाला असेल तर तुम्ही 0050 सारखी ग्रेड आहे हे 3 ते 4 किलो ड्रिपने द्या, त्यामुळे तुमचं पोटॅश लेवल वाढेल। आणि वरतून जर द्यायचं तुम्हाला पोटॅशियम मॉलिब्डेनम द्या, अर्धा ग्रॅमनी वरून स्प्रे करा। हे दोन कारण तुमचे नायट्रोजन एक्सेस झालेला असेल तो थांबू शकतं। दुसरं कारण आहे पाण्याचा जमिनीनुसार पोत बघा। तुमची काळी जमीन असेल तर मापातच पाणी ठेवा, आणि जर तुमची हलकी जमीन असेल पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी चालतं। आणि तिसरं प्रमुख कारण तुम्हाला जे सांगितलं होतं की मुळांवरती गाठी असणं किंवा मुळांद्वारे अन्नद्रव्य न शोषलं जाणं, तर हे कारण हे निमेटोडसाठी आहे। आता निमेटोडचा उपाय काय करायचा आहे? सगळ्यात पहिलं मी एक कंपनी सांगतो, त्या कंपनीचं एक प्रोडक्ट आहे, ते तुम्ही ड्रिपनं सोडून ते तुम्हाला निमेटोड घालू शकतं। तर कंपनीचं नाव आहे कृष्णावेली ॲग्रोटेक LLP पुणे। या कंपनीचं प्रोडक्ट आहे अमृत नोनोस्ट नावाचं। ते ड्रिपनं प्रति एकर 1 लिटर या प्रमाणात सोडायचं आहे। त्याच्याबरोबर स्टिकर घ्या, 250 ml सिलिकॉन बेस स्टिकर, जे स्प्रेड करेल, स्प्रेडर घ्या आणि ते ड्रिपनं सोडा। तुमच्यावाली मुळ्यामध्ये अपटेक होऊन जाईल। अपटेक झाल्यानंतर आपोआपच ते झाड तुमचं शेंडा फेकण्याचं बंद करेल, कारण त्याला अन्नद्रव्य हे तुम्हाला ड्रिपमधून भेटणार आहे, अन्नद्रव्य हे तुमच्या मुळांद्वारे अपटेक केले जाणार आहे, त्याच्यामुळे ते पुढे तुम्हाला शेंडा काढणार नाही आणि तुमची कळी पण चांगली निघेल। ओके मित्रांनो, आता दुसरी समस्या तुमच्यावाली प्रमुख समस्या आहे जी की नर फुल निघणं ज्यादा। आता नर फुल का बरं निघतं? सगळ्यात अगोदर त्याचं कारण समजून घ्या। आता नर फुल निघतं हे तुमच्यावाल्या रेस्टिंगच्या काळामध्ये तुम्ही जर झाडाला अन्नद्रव्य मुबलक प्रमाणामध्ये स्टोरेज करण्यासाठी दिलेले नसेल, तुम्ही अन्नद्रव्य दिले असेल जमिनीमध्ये पण ते वरती अपटेक झालेले नसेल, तर तुमचे नर फुल निघतं। आता सगळे शेतकरी म्हणतील साहेब नर फुलच निघतंय, मादी फुल का बरं निघत नाही? कारण जर खालून अपटेक झालं नाही किंवा काडीत स्टोरेज जर नसेल तर तुम्ही म्हणता की नर निघतंय, पण नर का निघतंय? त्याला पण जर त्या झाडाला कोणतं तरी फुलच फेकायचं आहे। पण त्याचं एक समजून घ्या गणित, जर मादी फुल झाडानं काढलं तर त्याचं मादीचं फळात रूपांतर करायचं आहे, फळात रूपांतर झाल्यानंतर त्याचं फळ तयार करायचं आहे आणि ते शेवटपर्यंत ठेवायचं आहे, पूर्ण पक्व होईपर्यंत। आणि तीच जर झाडाने तुमच्यावाली नर फेकला तर ते कधी ना कधी तो ड्रॉपिंगच होणार आहे, आणि नर ड्रॉपिंग झाल्यानंतर हे झाडाला ताकद द्यायची तशी राहणार आहे। म्हणजे समजून घ्या, झाडात स्वतःची शक्ती वाचवण्यासाठी तुमचं नर फुल फेकतं, मादी फुल फेकत नाही।
तर मग सगळ्यात मोठं कारण समजून घ्या, तुमच्यावाली रेस्टिंग पिरियडला न काम झालं, न काही तुमच्यावाले अन्नद्रव्य अपटेक झाले, न काही स्टोरेज झालं, ह्यामुळे तुमच्यावाली नरच फुल फेकणार आहे. आता त्याचा उपाय तुम्ही समजून घ्या. तर काय करा, सगळ्यात अगोदर तुमची मुळी बघा, तुमची मुळी अपटेक करते काय. तुम्ही म्हणाल की खूप साऱ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याला अन्नद्रव्य दिलं, त्याला तुम्ही खायला पण दिलं, त्याला डोस पण टाकले, त्याला शेणखत पण टाकलं, तरी पण मादी फुल न फेकता नरच फेकलं, तर मग तुमच्या अगोदर सगळ्यात अगोदर मुळी चेक करा. मुळीला हा नेमॅटोड असतो. मी आताच सांगितलं तुम्हाला, नेमॅटोडमुळं अन्नद्रव्य हे अपटेक केले जात नाही. रेस्टिंगच्या काळात पण तुम्हाला मग जे सांगितलंय तुम्हाला, कृष्णावेली कंपनीचं अमृत नोट्स एकरी 1 लिटर ड्रिपने सोडायचं आहे. तुमची सगळ्यात अगोदर तुम्ही आता जर नेमॅटोड असेल तर नोट सोडून घ्या. अमृत नोट सोडल्यानंतर तुमच्या मुळी चालू होईल. त्याला मायक्रोरायझर द्या 1 किलो, त्याला ह्युमिक द्या 1 लिटर, ड्रिपने सोडा एकरी. नर खूप निघले शेतकरी मित्रांनो, घाबरू नका. याच्यावर ह्या सगळ्या समस्यावर उत्तर आपल्याकडे आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला उत्तर देणार आहे. नर निघले, घाबरून जायचं कारण नाही. त्याच्यावर एक उपाय करा, फ्लोना पाणी द्या. शक्य झालं तुम्हाला तर फ्लोना पाणी द्या. फ्लोनी फुल भरून घ्या. ह्या फ्लोना पाणी दिल्यानंतर तुमच्यावाली सगळी नरकळी ड्रॉपिंग होणार आहे. नरकळी ड्रॉप झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून माती निघणार आहे. समजा काही शेतकऱ्यांना त्याला बागात असतो, मर असतो, तर फ्लोनं पाणी देता येत नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करा, ड्रिपनेच पाणी वाढवा. 5 ते 6 तास पाणी द्या. 5 ते 6 तास पाणी दिल्यानंतर तुमची नरकळी ड्रॉप होऊन जाणार आहे, त्याच्या खालून मादी निघणार आहे. आणि पण आता ही मादी निघण्यासाठी तुम्हाला काहीतरी खालून ड्रिपनं द्यावं लागेल, वरून स्प्रे द्यायला लागणार. याचे तुम्हाला 2-3 ग्रेड आहे, ज्या स्प्रे न देता ड्रिपनं देतात आणि स्प्रे देणार आहे, हे तुम्हाला सुचवतो. सगळ्यात पहिले घ्या 60-20 3 किलो ड्रिपने सोडायचे. 60-20 3 किलो, त्याच्यामध्ये CB प्लस अमृत CB प्लस 1 लिटर हे पहिल्यांदा सोडा. 8 दिवसानंतर घ्या 49-32 3 किलो, त्याच्यामध्ये घ्या ॲक्टिव्ह झैम अमृत ॲक्टिव्ह झैम 1 लिटर. परत 8 दिवसांनी घ्या 42-47 2 किलो, आणि त्याच्यामध्ये घ्या बोरॉन 1 किलो. हे ड्रिपनं तुम्हाला 8 दिवसांनी आलटून पलटून सोडायचं आहे. समजलं. त्याच्यानंतर तुम्हाला स्प्रे घ्यायचे आहे 2. हे ड्रिपनं ज्यावेळेस देता तुम्ही औषधं, त्याच्याबरोबर एक स्प्रे पण घ्यायचे. सगळ्यात पहिला तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला मादी फुल काढण्यासाठी तुम्हाला एक स्प्रे पण घ्यायचा आहे त्याच्यामध्येच. तर सगळ्यात पहिलं एक काम करा, पोटॅशियम मॉलिब्डेनम अर्धा ग्रॅमने घ्या, त्याच्यामध्ये राजनंदिनी 2 ml टाका, त्याचा स्प्रे घेऊन टाका. 1 लिटरला प्रमाण दिलं आहे तुम्हाला. आता पोटॅशियम मॉलिब्डेनम काय करेल, तुमच्यावाली जी शेंडा निघतोय त्याच्यामधून चौकीतून, तो शेंडा थांबवल आणि तुमच्यावाली मादी कळीसाठी निघण्यासाठी मदत करेल राजनंदिनी. आता दुसरा स्प्रे घेताना एक काम करा, कौसा मॅक्स 2 ml, पोलम प्रो 1 ml हा स्प्रे घ्या. त्याच्यामुळे तुमच्यावाली मादी सेट होईल आणि तुमची ड्रॉपिंग पण होणार नाही आणि नवीन कळी पण निघेल. तर शेतकरी मित्रांनो, आता हे 2 कारणं तुम्हाला सांगितले. आताच्या वातावरणामध्ये बाकीचे शेतकरी तुमच्या पुढे निघून गेले असतील, सेटिंग चालू असेल. आता तुम्हाला थोडा प्रॉब्लेम झालाचे, तुम्ही लेट झालाचे, पण 100% तुमचा बाग चांगला सेट होईल याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. असेच नवीन नवीन शेतीविषयी आणि याविषयी माहिती जर बघायची असेल, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, तर आमच्या मिस्टर KK कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.